मिस्टरांना डब्यामध्ये चांगले मखाणे दिसले, मग त्याचे काहीतरी कर ना त्याचं. मग मी काय केलं, मग बारीक रवा घेतला, पोहे घेतले, मखाणे घेतले, दही घेतलं आणि त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवले. इकडे मी लालवाली चटणी पण बनवून घेतली, कारण लालवाली मिरच्या मी भिजवून घेतल्या होत्या. टोमॅटो आणि मीठ टाकून वाटून घेतलं आणि तेलामध्ये लसणाची फोडणी दिली, मस्त हे शिजवून घेतलं. तयार झाली आपली लालवाली चटणी. मग हे मखाणे पण छान भिजले, मग मिक्सरला छान असं मस्त वाटून घेतलं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि मस्त बॅटर तयार करायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. इकडे पॅन पण मी गरम करायला ठेवलेला होता. पॅन पण गरम करून घेतला आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुसून घेतलं आणि गॅस थोडा स्लो केला आणि मग आपलं बॅटर त्याच्यामध्ये टाकून घेतलं. मग तुम्ही जाडेवाले डोसे बनवा किंवा पातळवाले बनवा, जसं तुम्हाला हवी तशी डोसे तुम्ही याचे बनवू शकता. खूप छान होतं, एकदम जाळीदार डोसे तयार होतात. अगदी तुम्हाला एका साईडनी वाटतं एका साईडनी भाजा किंवा दोन्ही साईडनी वाटतं दोन्ही साईडनी पण तुम्ही भाजून घेऊ शकता. नाश्त्यासाठी असा मखाना डोसा बनवू शकता. तर नक्की बनवून बघा. आजची रेसिपी कशी झाली तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.